नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल थोडीशी वेगळी अशी फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहोत. अगदी हॉटेलसारख्या चवीची छान चमचमीत अशी ग्रेव्ही तयार होते. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी मीडियम स्लाइसचं फ्लावर असं मोठ्या साईजमध्ये कट केलंय. साधारण 300 ग्रॅम फ्लावर आहे. इथे दाखवल्याप्रमाणे असा मोठाच कट करून घ्या. तसेच इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटेही घेतलेत. बटाट्याची सालं काढून तीही फ्लॉवरच्या आकारासारखे मीडियम कट करून घ्या. बटाटा कट करून घेतल्यानंतर असा पाण्यात ठेवायचा, म्हणजे बटाटा काळा पडत नाही. तसेच यानंतर इथे मी अर्धा कप हिरवा ताजा वाटाणा घेतला आहे. तुम्ही फ्रेश मटारऐवजी फ्रोझन मटार देखील वापरू शकताय. यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये थोडंसं कोमट पाणी घ्या, थोडंसं मीठ घाला. यात कट केलेला फ्लावर 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे, म्हणजे जर फ्लावरवर जर काही आळ्या असतील तर त्यासुद्धा निघून जातील. यानंतर भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवूयात. लगेचच यात 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की यात कट केलेलं फ्लावर व बटाटा चांगला धुवून निथळून घाला. आता मंद आचेवरती छान फ्राय करून घेऊयात. फ्लावर व बटाट्यावर हलकेसे डाग पडेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. यामुळे फ्लावर छान असा चवीला लागतो. त्याचा उग्रवास थोडा कमी होतो, त्यामुळे त्याची चव वाढते. त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका. तर हे पहा, 7 ते 8 मिनिटे हे परतून घेतलंय. फ्लावर व बटाटा 70% इथेच शिजला पाहिजे इतकं परतून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्त वेळ परतू नका. तर हे पहा, फ्लावर बटाट्याचा रंग हलकासा बदलला आहे. छान त्यावर डाग पडले आहेत. या वेळेला ते निथळून काढून घेऊया. यानंतर त्याच कढईमध्ये त्याची फोडणी करून घेऊयात. आता यात काही खडे मसाले घालूया. इथे मी 1 चमचा जिरे, 1 मसाला वेलची, 2 तमालपत्राची पाने, तसेच 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे. जिरं थोडंसं तेलामध्ये चांगले फुलले ते तडतडले की आता कांदा घालूया. तर इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे छान असे बारीक कट करून घेतलेत. तर हा कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून घेताना गॅस मोठा करून गडबडीत असा परतून घेऊ नका. तुम्ही कांदा कसा परतून घेता यावर तुमच्या भाजीची व ग्रेव्हीची चव अवलंबून असते. त्यामुळे स्लो टू मीडियम फ्लेमवरती कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. साधारण 10 ते 12 मिनिटात कांदा छान परतून होतो. तर तुम्ही पाहू शकताय कांदा चांगला परतला आहे. आता यात 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट 2 मिनिटे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्या. गॅस स्लोच ठेवायचा आहे. 2 मिनिटे परतून घेतल्यानंतर या 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया. मिरची ही मिनिटभर परतून घ्या. तर हे पहा, मिरची देखील परतून झाली आहे. आता यानंतर 1 चमचा बेसन घालूया. तर आजच्या भाजीतील हे स्पेशल असं साहित्य आहे. त्यामुळे भाजीला चांगला दाटसरपणा येतो. भाजीची चव देखील वाढणार आहे. तर बेसन ही चांगले परतून घेऊयात. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे, यासाठी इथे 2 मिनिटे खमंग असे परतून घेऊया. तर हे पहा, बेसन ही छान परतून झाले आहे. आता यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घालत आहे. 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला घालायचा. त्याचबरोबर रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालत आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक घेऊ शकताय. तर तिखट चांगलं परतून घेतलं आहे. आता यानंतर पाव कप पाणी घालून मसाले थोडे परतून घेऊया. आता या मसाल्यांना चांगलं तेल सुटेपर्यंत सतत हलवत परतून घ्या. बेसन वापरल्यामुळे भाजीला छान टेक्स्चर येतं. भाजी चांगली घट्टसर होते. भाजीची चव वाढते. त्यामुळे एक वेळ या पद्धतीने भाजी बनवून पहा. तर असं परतून घेतल्यामुळे बेसन ही चांगलं शिजतं. त्याचा कच्चेपणाही कमी होतो. त्यामुळे या पद्धतीने एक वेळ भाजी बनवून पहा. तर हे पहा, मसाल्याला थोडेसे तेल सुटले आहे. आता यानंतर यात 2 टोमॅटोची प्युरी घालूया. टोमॅटो छान पिकलेले घ्यायचे व त्यांची मिक्सरवर फिरवून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता यानंतर यात अर्धा कप फेटलेलं ताजं दही घालूया. भाजीत दही घालताना नेहमी फेटूनच वापरा. त्याचबरोबर 1 चमचा मीठ घाला. आता हे चांगलं एकसारखं हलवून घेऊया. दही व टोमॅटो चांगलं शिजवून घ्यायचं आहे. त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. गॅस सुरुवातीला मीडियम ठेवा. 2 मिनिटांनंतर गॅस स्लो करून ही ग्रेव्ही परतून घ्यायची. दही व टोमॅटो चांगलं परतण्यासाठी 2 मिनिटांनंतर झाकण ठेवून ते शिजवून घ्या.
अधूनमधून झाकण काढून 2-3 मिनिटाच्या अंतराने तेही हलवून घ्या, म्हणजे ग्रेव्ही खाली लागून करपणार नाही. साधारण 15 मिनिटे लागतील ग्रेव्ही छान शिजायला. ग्रेव्ही अशी परतून घेतल्यामुळेच मसाल्यांचा स्वाद वाढतो व भाजीला चव येते. तर अधूनमधून झाकण काढून ग्रेव्ही हलवून चांगली परतून घेतली आहे. 10 ते 12 मिनिटे झाली आहेत. झाकण काढून पाहूया. तर हे पहा, ग्रेव्हीला छान तेल सुटले आहे. रंगसुद्धा छान असा आला आहे. चांगलं एकसारखं हलवून घेऊया. अशी ग्रेव्ही शिजवून घेतल्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणाही निघून जातो व भाजीला छान असे टेक्स्चर येते. आता यानंतर यात काही मसाले घालूया. इथे मी 1.5 चमचा धने पावडर घालत आहे. 1 चमचा जिरे पावडर घालूया. पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मसालेही चांगले परतून घ्यायचे. तर मसाले चांगले परतून घेतले आहेत. आता या वेळेला यात फ्रेश असा ताजा वाटाणा घालूया. वाटाणाही चांगला मिक्स करून 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचा आहे. वाटाणा असा परतून घेतल्यामुळे पटकन शिजतो. जर फ्लावर सोबत वाटाणा घातला तर फ्लावर शिजेल, पण वाटाणा कच्चा राहू शकतो. त्यामुळे वाटाणा सुरुवातीला असा शिजवून घ्यायचा. तर आता कढईवर झाकण ठेवून वाटाणा चांगला शिजेपर्यंत परतून घेऊया. साधारण आणखीन 6 ते 7 मिनिटे हे झाकण ठेवून शिजवून घ्या. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. स्लो फ्लेमवरतीच वाटाणा शिजवून घ्यायचा आहे. तर हे पहा, 5 ते 6 मिनिटे झाली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. वाटाणा देखील चांगला परतला आहे. ग्रेव्हीसुद्धा थोडी घट्ट अशी झाली आहे. आता यात 2 ग्लास गरम पाणी घालून ग्रेव्ही थोडी पातळ अशी करून घ्या. आता पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाटाणा आणखीन शिजवून घेऊया, जेणेकरून वाटाणा चांगला शिजेल व ग्रेव्ही देखील चांगली घट्ट अशी होईल. तर हे पहा, 3 ते 4 मिनिटांनी झाकण काढून पाहूया. तर ग्रेव्ही छान घट्टसर अशी दिसत आहे. आपल्याला हवे तसे वाटाणे देखील शिजले आहेत. आता यानंतर यात परतून घेतलेला फ्लावर व बटाटा घालूया. चांगलं मिक्स करून घ्या. तर तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आत्ताच छान दिसत आहे. सर्व मसाल्यांचे फ्लावर व बटाट्यात उतरावे, तसेच फ्लावर व बटाटा देखील चांगला शिजावा. यासाठी पुन्हा यावर झाकण ठेवून मंद आचेवरती आणखी 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊया, म्हणजे सर्व फ्लेवर भाजीत उतरतील. तर हे पहा, 3 ते 4 मिनिटे झाली आहेत. आपण झाकण काढून पाहूया. तर भाजीला छान असे तेल सुटले आहे. रंग तर पहा किती छान आला आहे. या वेळेला यात तुम्ही मीठ टेस्ट करून गरज असल्यास ते घालून घ्या. आता सगळ्यात शेवटी यात अर्धा चमचा गरम मसाला व 1 चमचा रोस्टेड कसुरी मेथी घालूया. तसेच भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हे सगळं चांगलं पुन्हा एकदा हलवून घ्या. चांगली रस्सेदार घट्टसर अशी झाली आहे. कसुरी मेथीमुळे भाजीची चव खूप वाढते. मिनिटभर आणखीन शिजवून घेऊया, म्हणजे गरम मसाला, कसुरी मेथी व कोथिंबीरीचा छान फ्लेवर भाजीत उतरेल. तर तयार आहे हॉटेलमध्ये मिळणारी फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, रोटी किंवा नान सोबत खाऊ शकताय. या भाजीसोबत गरमागरम पुऱ्या सुद्धा छान लागतात. भातासोबतही ही भाजी छान लागते. तर साधी सोपी अशी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने एक वेळ नक्की करून पहा. तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.